ओ माय गॉड, मला काहीच नको. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31. सो आज आकडा चेंज होणार आहे म्हणजे 2026 लागणार आहे. सो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण आलो चर्चगेटमध्ये. नरिमन पॉईंटची खाऊ गल्ली आहे, भली मोठी खाऊ गल्ली आहे आणि एकदम गजबजलेली खाऊ गल्ली बघायला मिळाले. खरं तर इथे आल्यावरती सुरुवातीलाच मस्त मस्त मुंबईचे नजारे बघत बघत येत होतो. आज आपण इकडची खाऊ गल्ली कव्हर करणार आहोत. तसेच काही इतर कॅफेज वगैरे आपल्याला मिळाले तर ते पण आपण कव्हर करू. वर्षाचा शेवटचा दिवस आणि आज आपण शेवटचा फूड ब्लॉग करतोय. पुढे तर येतच राहणार आहेत, पण आज आपण आलो आहोत नरिमन पॉईंटमध्ये, मेकर चेंबर 3 जवळ. हा संपूर्ण मेकर चेंबर 3चा एरिया आहे. इकडे म्हणजे भरपूर असे स्टॉल आहेत आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्यापैकी मी ना आजपर्यंत अशी मॅगी कुठे खाल्ली नाहीये. खाल्ले पण ती फक्त प्लेन मॅगी खाल्ली आहे. तर इथे मॅगीचे प्रकार 4 आहेत आणि 3 प्रकार मला कॉमन वाटले, म्हणजे आपण नेहमी असं खातो त्या टाईपचं. पण चौथा प्रकार म्हणजे शेजवान मॅगी. म्हणजे आजपर्यंत ही मॅगी खाल्ली नव्हती, तर विचार केला की आपण शेजवान मॅगी ऑर्डर करूया. तर ते बनवत आहेत, मेकिंग सुरू आहे. हा भाई साहब, ओ माय गॉड. संध्याकाळचे अराउंड बरोबर 5:30 होत आले आहेत आणि आपली पहिली डिश आपण खातो आहे ते म्हणजे शेजवान मॅगी. आणि ही मॅगी ना मी अशी म्हणजे घरी पण असं कधी करायचं ट्राय केलं, पण ही सुगंध घेते ना मस्त. त्यांनी प्लेटमध्ये असं बटर पेपर टाकून त्याच्यावरती ही मॅगी अशी सर्व करून दिली आहे. वरून कोथिंबीर आहे, ती शिजवलेली आहे. वरून आपल्याला कॅप्सिकम दिसत आहे, टोमॅटो दिसत आहे, कांदा दिसतो आहे, मिरची दिसते आहे, या सगळ्या गोष्टी. आणि मस्त अशी आहे ना थिक, जी मला आवडते. ॲक्च्युली भाऊला ना अशी सूपवाली आवडते मॅगी, पण मला अशीच थिक आवडते. नाही, मला एवढी पण चालते. हा, एवढी पण ओके आहे ना. आणि असं छान शिजवलेली दिसते. आपण टेस्ट करून बघूया. आणि आता मी इकडे बघते ना तर म्हणजे खूप स्टॉल आहेत इकडे, सगळा कॉर्पोरेट एरिया आजूबाजूला. तर त्याच्यामुळे स्टॉल पण खूप आहेत आणि लोकांची रहदारी पण आहेच इकडे, की लोक येतात. असं नाही की आज 31 आहे म्हणून. भरपूर लोक आहेत आणि मस्त असा आनंद घेतात. सुगंधानेच भारी वाटतंय. भाई साहब, ओ माय गॉड, मला काहीच नको. मी 4-5 प्लेट मॅगी खाईन, तेवढं शक्य नाहीये. एवढं शक्य नाहीये, पण असं निघतं ना आतून निघतं की इतकी सुंदर मॅगी आहे. सुगंधच भारी येतो. सुगंधच भारी आहे. मसाले प्रॉपर पडले, तिखट बरोबर आहे, त्याच्यानंतर मीठ पण परफेक्ट आहे, अजिबात असं कमी नाही लागत आहे. आणि जो काय थिकनेस आहे ना, म्हणजे असं छान वाटतंय. खूप जास्त असं ड्राय नाही आहे बिलकुल, पण कमाल आहे, कमाल. माय गॉड, किती सही आहे यार, खूपच भारी आहे मॅगी. आणि मॅगी आहे ना प्रॉपर शिजवली आहे त्यांनी, असं कच्ची नाही ठेवली आहे. सो खूप भारी आहे यार, मला तर खूप आवडली मॅगी. म्हणजे हायली रिकमेंड करते की ही मॅगी, इथून शेजवान मॅगी खाल्लीच पाहिजे. 10 पैकी 100 मार्क. अरे ती कमाल मॅगी आहे. तेवढे मग बघ, मी अख्खी प्लेट खाईन, बघ तू ट्राय कर. आणि ना शेजवान मॅगी म्हणजे शेजवान असं भरभरून नाहीये की बाबा एक दिसलं. आता कसं आपण चीजवाला काय घेतो तर नुसतं चीजच भरभरून असतं, पण याच्यामध्ये ना मॅगी पण लागते की बाबा हा मॅगी खातोय आपण. गाईज, मी पण ट्राय करणार आहे. पकड. हा घे, सावकाश, हा गरम आहे. पण भाई सुगंधच घेतला ना मी सुरुवातीला. होय होय होय, मी सगळी खाणार आहे. हा खा, विंदास खा. भाई क्रेझी, ही तर झालीच पाहिजे याच्यात. म्हणजे बाहेर हो नाही काय तुम देखने का झाला. म्हणजे 70 रुपीज याची या प्लेटची प्राइस आहे, पण स्वाद भारी, त्याच्यामुळे 70 रुपये पण वर्थ आहेत. कशी वाटली? एक नंबर, जबरदस्त भाई. काय वन केले साइड यार, टेस्टी झाली आहे म्हणजे खरंच आहे. आणि इकडे मॅगीचं एकच आहे ना हे. म्हणजे या पुढे पण असेल, जास्त पुढे आपण गेलो नाहीये, बट सुरुवातीला लागूनच आहे 1-2 स्टॉल सोडून. स्टार्टिंगच आहे ना, तर त्यांच्याकडेच खा शेजवान मॅगी. 31 अच्छे से जाय, म्हणजे सुरुवात आपली चांगली झाली. सो लेट्स सी. हे समोरच विधान भवन आहे, त्याच्या लेफ्ट साइड मारून आलं ना की इकडे बघा, हा ऊसवाला आहे, त्याच्या बाजूला भेळपुरीवाला आहे समोर तिथे, आणि भेळपुरीवाल्याच्या बाजूलाच तिथे मॅगीवाला आहे. मॅगी आणि सँडविचचं एकच त्यांचं स्टॉल आहे.
मिळून. सो त्यांच्याकडे ती मॅगी घ्या. आपण कन्फ्यूज होतो मॅगी घेताना की भाई घ्यायची की नाही घ्यायची, मी कारण बोलले ना आपल्याला पण. तेवढा एक्सपिरियन्स नाहीये. हा. कारण आपण मॅगी कधी बाहेर खाल्लीच नाही. खाल्लीच तो काय नाही. कॉमन चीज है, घर पे भी बना सकते. हा. बट ये पण भाई, ही तर भाई आणि टेस्ट पण असं पास्ता वगैरे थोडासा असतं ना, पास्ता सॉस वगैरे. हा, क्रीमी क्रीमी वाटतंय. टेक्स्चर आहे त्याला. ऑलमोस्ट मी अख्खी डिश कम्प्लीट खाल्ली आहे, कारण इतकी जास्त मला आवडली आणि एखादी गोष्ट इतकी जास्त आवडते त्याचं तारीफ करण्यात बनताय. आणि जसं विलेपार्लेची मिसळ होती त्याचं नाव अजून आम्ही काढतोय. आम्ही Yes. वाट बघतोय की कधी आम्हाला तिथे जायला मिळेल आणि कधी आम्ही पुन्हा ती आम्ही ट्राय हा. करू. भले त्या लोकांनी शेजवान मॅगी असं नाव दिलं त्या मॅगीला, पण त्याच्यामध्ये शेजवानचं असं जास्त फ्लेवर नाही आहे, त्याच्यामुळे चांगलं लागतंय. म्हणजे एखादं प्रमाण असं जास्त असतं ना एखाद्या गोष्टीचं, तर ते प्रमाण एकदम लिमिटमध्ये आहे. म्हणूनच मी इतकी सगळी संपवली आहे. खूप भारी आहे, त्यांचं कौतुक करत एवढं कमी आहे. मस्त. आणि त्यांनी ऑलमोस्ट 10 मिनिटामध्ये रेडी करून दिली आपल्याला मॅगी. मस्त मॅगी खाल्ली, एक नंबर मॅगी भाई, टॉपचा विषय. ते तुम्ही खाच, तुम्हाला पण आवडेल. आता कधी कधी काय होतं ना, एकदमच ओजी रिव्ह्यू दिला ना, भले नाही आवडलं आणि सांगितलं ना, जसं की मी CSMTला वडापावचा रिव्ह्यू दिला होता की भाई थोडासा पातळ पाहिजे, कारण 4-5 घास खाल्ले की ठीक वाटतं, पण अगदीच मग नंतर बटाटा लागतो, हे मला सांगायचं राहून गेलं होतं. सो बऱ्याच जणांना मिरची लागते, तर ती मिरची आहे ना, कोणती बेडगी मिरची लागते की भोपळा मिरची लागते ते त्यांनी त्याच्या हिशोबाने लावून घ्यावं. त्याशी मला घंटा काय फरक पडत नाही. ठीक आहे, पण तुमचा भाऊ ओरिजिनल आहे, ओरिजिनल राहणार कायम. ठीक आहे. तर आता आपण जस्ट त्याच्याच बाजूला शिव भेळपुरी म्हणून एक आहे, छोटासा स्टॉल आहे, जास्त पण मोठं नाही आहे. बघा ना, हे बघा, हा डोंगर बघा. जरासा धक्का लागला ना सगळा डामाडेर होऊन जाईल. तर माझा आवडता पदार्थ आहे ॲक्च्युली. ते एक युनिक पदार्थ मी इथे बघितला, समोसा भेळ. बट ते काय कॉमन वाटलं मला, समोसा तोडणार आणि त्याच्यावर मग सगळं ते टाकणार. आपला बेस्ट दहीपुरी किंवा पाणीपुरी. येस, माझा आवडता आहे दहीपुरी. पुरी आहे ती चुरून टाकलेली आहे, वरतून एक कोबी आहे, परत कोथिंबीर आहे, बारीक बारीक शेव टाकलेली आहे, चणा डाळ आहे. लेट्स सी, खाऊन बघूया. आणि दही भरभरून टाकलेलं आहे, ज्याच्यामध्ये तिखट आणि गोड चटणी येते. टू गुड बाई, सुंदर. ॲक्च्युली काय आहे ना, हा कॉर्पोरेट एरिया आहे ना, सो त्या लोकांना इथे प्रॉपर एकदम चांगलंच बनवून द्यावं लागेल. बेस्ट क्वालिटी. बेस्ट क्वालिटी म्हणा, बेस्ट क्वांटिटी म्हणा, ते कळलं मला लगेच एक पुरी खाल्ल्यावर. इव्हन आपण मॅगी पण खात होतो ना, ती पण चांगली क्वांटिटी दर्जावालं होतं. सो ही दहीपुरी पण त्याच लेवलला आहे. मस्त आहे दहीपुरी, टेस्टी आहे, ट्राय करा, खूप छान आहे. भाई पहिले तर आहे ना, मी हा प्रकार पहिल्यांदा बघते, म्हणजे असा चणा मसाला. कारण आपण शाळेत असताना मी तेच बोलणार होती. शाळेत असताना मला वाटतं आता मी हे खाते. घरी आपण बनवतो कधी वन्स इन ए ब्लू म्हणून, पण आता मी खाते. आणि शाळेत असताना फक्त उकडलेले हे चणे आणि त्याच्यामध्ये बटाटा मसाले वगैरे ते सगळं. पण यांनी प्रॉपर आहे ना असं गरम केलं आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले आणि ओलसर असे आपल्याला चणे तयार करून दिलेत. आणि यांच्याकडे ना ग्रीन पण चणे आहेत आणि असे ब्राऊन पण चणे आहेत. तर त्यांनी असे डार्क ब्राऊन चणे आपल्याला सर्व केलेत आणि मस्त अशी भरभरून कोथिंबीर आणि कैरी पण टाकली आहे. सो असं मस्त आहे ना, छोटासा पाणीपुरीला आपण जे हे घेतो ना पेपर प्लेट, तर ती तशी आहे. तेवढ्याच ह्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे. प्राईस 50 रुपये. निसं ना रस आहे याच्यामध्ये बघा, रस दिसतो थोडा थोडा. मग टेस्ट करून बघूया, मस्त गरमागरम. आम्ही आता झालं आहे कसं ना की सुरुवातीला पण मॅगी खाल्ली, थंडीचं सीझन आहे म्हणजे हिवाळा, आणि त्याच्यापेक्षा गरमागरम गोष्टी खायला म्हणजे या पर्टिक्युलर काही गोष्टी आहेत ना, जसं मका झाला, जसं हे झालं. पुढे मका पण आहे. अरे वा, मकाचं नाव आहे मका. आजी याच्यामध्ये भरभरून टोमॅटो टाकलेले आहेत, प्रॉपर शिजलेले आहेत, एकदम हेल्दी बाई, सगळ्यात हेल्दी हा प्रकार. हा तेच, हेल्दी पौष्टिक. मस्त बनवलं त्यांनी. आंबट लागतंय, तिखट लागतंय. ते विचारतात आपल्याला तुम्हाला तिखट हवं आहे का, जास्त तिखट हवं आहे का, मीडियम. तर आम्ही मीडियम मागवलं आहे. हलका रस पण आहे ना, तर ते एक बरं वाटतंय. अगदीच असं ड्राय नाही आहे बिलकुल पण. टोमॅटो ते ॲक्च्युली बारीक एकदम चॉप केलेले आहेत आणि सगळे मसाले. टू गुड. त्याच्यामध्ये असं बारीक चॉप कांदा दिसतोय आपल्याला, त्याच्यानंतर टोमॅटो दिसतोय आणि बाकी असं बेसिक त्यांनी जे काय मसाले टाकले ते आपल्याला माहीत नाही, पण तरी पण स्वाद एकदम कमाल येतोय. म्हणजे हे तर चणे झालेच पाहिजेत. हायली रिकमेंड करते तुम्हाला. मॅगीसारखं या दादांकडून हे चणे खायलाच पाहिजे. खाऊ गल्लीची जी स्टार्टिंग आहे ना, ती फर्स्ट लेन आहे. इकडे लेन आहेत, ती आहे सेकंड लेन, आणि सेकंड लेनच्या पहिल्याच कॉर्नरला ते दादा बसतात.
त्यांचं सण्याचं असं दिसून जायचं. हे बघा हे असं डिझाईन केलेलं आणि आहे. इकडे एक बोर्ड लावलाय हा. बृहन्मुंबई महानगरपालिका. तर हे फर्स्ट तुम्ही जॉईंट व्हिजिट करू शकता. उकडलेले सणे आहेत ना, त्यांची प्राइस आहे 50 रुपये. 50 रुपयाप्रमाणे बरोबर आहे, कारण हे उतळ आहे ना प्लेट, त्याच्यामुळे अशी दिसत नाही. आपण जसं सपाट प्लेटमध्ये होत नाही तर ती क्वांटिटी आपल्याला जास्त वाटेल, पण प्राइस वाईज बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेस्ट वाईज पण भारी आहे, एकदम कमाल आहे. ओके, सो आता आपण आहे ना केर रुस्तम फेमस आईस्क्रीम त्यांच्या इकडे आलो आहे. आणि त्यांच्याकडून आहे ना, म्हणजे ते तर जाऊ दे, पण त्यांच्याकडे गर्दी केवढी आहे. पहिले आम्ही आलेला बघतो तर एवढा क्राऊड आहे ना इकडे भाईसाब. म्हणजे आज 31 आहेच, पण असं पण लोक एन्जॉय करतात आईस्क्रीम. आणि आपण आता घेतलंय वॉलनेट क्रंच. ओके, सो आता आपण घेतलंय वॉलनेट क्रंच. हे मी ना असं फर्स्ट टाइम ट्राय करते. म्हणजे दोन्ही साईडला आहे ना असं आहे, हे वाल्याचं नाव नाही मला माहिती, पण आणि मध्ये असं आईस्क्रीम आहे. आणि सगळ्यांना ना ते असंच सर्व करतात. युजली आपण कोणामध्ये खातो, आपण डब्यामध्ये असं ती खातो. पण ट्राय करूया, पहिल्यांदाच असं फर्स्ट टाइम आहे रे. बघा सगळं पूर्ण, त्याच्यामध्ये बघा जेली वगैरे पण आहे. हा ते इंटरेस्टिंग तुला आहे. कळेल आता फ्लेवर. भारी काय टेस्ट आहे. बाजूला ते क्रंची आहे आणि मध्ये आईस्क्रीम आहे ना, तर ते खायला खूप भारी लागतंय. आणि बाकी तर मी तर काय सांगू, म्हणजे माझे शब्द नाही. सुंदर आईस्क्रीम, टेस्ट आहे एकदम. आणि तुम्ही जर बघाल ना, म्हणजे इकडे म्हणजे रस्त्याने जाताना कळणार पण नाही ते काय म्हणजे कोणतं शॉप आहे किंवा काय आहे. फक्त हा छोटासा एक बोर्ड लावलेला आहे के रुस्तम म्हणून. अदरवाईज बघा ना कोणाला कळणार पण नाही. बट बाई गर्दी बघा, गर्दी गर्दी सांगून जाते इकडची टेस्ट. एक नंबर आहे, बघ ट्राय कर. खतरनाक. मध्ये मध्ये ड्रायफ्रुट्स पण आहेत, खूप भारी आहे. आणि हे ना हे वरचा पापड जो आहे ना, आता ह्याला काय बोलतात ते माहीत नाही, पण आपण पापड बोलूया. वरचं जे क्रंची आणि आईस्क्रीमला टेस्ट पण आहे. व्हॅनिला आईस्क्रीम असते ना तशी आहे एकदम. मे बी व्हॅनिलाच असावी, काय आयडिया नाही. मी पहिल्यांदा येऊन आम्ही इथे खातोय. आणि याची प्राईस 100 रुपये आहे. मोस्टली सगळ्यांच्या प्राईस 100 रुपयापासूनच आहे. 70-80 रुपये असली तरी चाललं असतं, बट ठीक आहे. पण लोक मस्त घेऊन जातात, एन्जॉय करतात. मला पण ते ड्रायफ्रुट्स लागतात लिटरली. मस्त आहे. हे काय नाव काय याचं? वॉलनेट क्रंच. वॉलनेट क्रंच. तुम्ही जर आलात इथे ना तर नक्की ट्राय करा. अजून पण एक मँगो केसर पिस्ता काहीतरी होतं, ते पण इथलं फेमस आहे. मी गुगल रिव्ह्यूमध्ये चेक केलं, बट ते संपलेलं आहे किंवा नसेल पण. आणि ते काका आपले रील बघतात. अच्छा. हा. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे दिलंय ना ते खास पकडण्यासाठी दिलंय, कारण अख्खी आईस्क्रीम असं चम्मच विमच आता कुठे ऑलरेडी एवढं सगळ्यांना द्यायचं असतं, पण हे खास पकडण्यासाठी आहे. आणि प्रॉपर हँडल करता येतं त्याच्याने. गर्दी खूप आहे गाईस, गर्दी खूप आहे लिटरली. टेस्ट पण आहे प्रत्येक आईस्क्रीमला. आता आपण आहे ना सेकंड त्यांच्याकडूनच पिस्ता आईस्क्रीम मागवली आहे. आणि खूप असं ग्रीन मस्त पोपटी, असा पोपटाचा कलर असतो ना तसं वाटतं. आणि क्यूट कलर वाटतं. आणि इथे पण सगळे ड्रायफ्रुट्स. हा, सगळे ड्रायफ्रुट्स मनुका वगैरे त्याच्यामध्ये ऍड केलेत. आणि त्यांनी यावेळेला 2-2 दिलं मला. म्हणजे एक खराब झालं तर दुसरं लावायला आलेलं. गड्डीच्या गड्ड्या घेऊन जातात. ऍक्च्युली पूर्ण ग्रुप पण आले तिथे. आणि मस्तपैकी आहे ना एन्जॉय करतायत ही आईस्क्रीम. आणि 100 रुपयाला लोकांना काहीच घ्यायला वाटत नाही, कारण ही फेमस आहे आणि टेस्ट पण तशी आहे. हा एक्साइटेड आहे खूप. आणि त्यांच्याकडे केवढी आईस्क्रीम भरलेली आहे, भरपूर प्रकार आहेत. आणि लोक म्हणजे तेच. अरे हे नाईट पर्यंत चालतं. किती वाजेपर्यंत तरी असतं 1-1:30 वाजेपर्यंत. म्हणजे माझ्या माहितीनुसार मे बी आज तर 31 आहे, आज तर असेलच. पण खूप आईस्क्रीम भरलेलं होतं ना. खूप भरलेलं होतं यार खरंच. केसर पण होतं, पण मी म्हटलं की हे ग्रीन जरा जास्त चांगलं वाटतं. असं तू कलर निवडलास. दात गेले माझे. अमेझिंग आहे ना, एकदम कडक आहे भाई. म्हणजे उगाचच नाही, म्हणजे लोक इतकं एखाद्या गोष्टीला एखादं नाव लौकिक करणं आहे ना, ते त्यांच्या वस्तूच्या पण हातात आहे. म्हणजे ती वस्तू पण कशी आहे किंवा ती खाद्यपदार्थ कसं आहे, आणि पब्लिक पण त्या गोष्टीला तेवढं वरती करतं. बघ ना इकडे सगळीकडे गर्दी आहे. तेच कंटिन्यू खाण्यासाठी गर्दी लागून राहिलेली आहे. आणि आता पोलीस पण तिकडे, कॉन्स्टेबल पण खातात बघ आईस्क्रीम. आणि ना त्यांच्याकडे कपवाले पण आहेत, पण ही बेस्ट आहे. आणि हे त्यांनी दिलंय ना जे बाहेर पकडायला, हे मी असा प्रकार फर्स्ट टाइम बघते. लवकर मेल्ट पण होत नाहीये आणि आरामात खाऊ शकतो. त्यांनी असं फ्रीजर टाईप आहे ना, त्याच्यामुळे ते लवकर मेल्ट पण होत नाहीये. असं 10-1 मिनिटात आरामात संपते. भारी काय टेस्ट आहे. मला वाटतं ना वॉलनेट क्रंचपेक्षा ना पिस्ता खूप भारी आहे, खूप भारी आहे टेस्ट. हे ना इथे सगळं ड्रायफ्रुट्स वगैरे लागलेले आहेत मस्तपैकी. ट्राय करतो मी पण.
जबरदस्त बाई. ह्याच्यामध्ये पूर्ण मलाई सारखा फ्लेवर येतोय, म्हणजे मलाई जी खातो ना एक नंबर. ते वॉलनट क्रंच चांगलाच होता, तो पण ट्राय करा, मी सांगेन तुम्हाला. पण हे सोडू नका, झालंच पाहिजे. हे नक्की का. पिस्तावालं यार क्रेझी आहे बाई. लोक मजा घेऊन खात आहेत लिटरली. कोणाच्या स्पेसवर असं अरे यार 100 रुपये गेले असं काहीच नाही. उलट लोक एवढं मी बघितलं मगाशी, तेच 4-4, 5-5 फ्लेवर घेतात आहेत. आणि थँक्यू गाईज तुम्ही सजेस्ट केल्याबद्दल. चर्चगेटला इथे मी बऱ्याचदा आलेलो आहे, पण हे कळतच नाही नक्की बाहेरून. म्हणजे नवीन असेल ना कोण, त्याला कळणारच नाही की भाई एवढी चांगली जागा मी सोडून पुढे गेलो म्हणून. म्हणजे लिटरली आम्ही नवीन होतो म्हणून आम्ही म्हटलं की एखादाच घेऊन बघूया, पण भाई याची लत लागू शकते. एकाच्या मागे एक. आता हे टेस्ट केलं, मग दुसरी टेस्ट करूया, तिसरी करूया. अशा पद्धतीचं हे आईस्क्रीम म्हणजे तुम्हाला लत लागणार म्हणजे लागणार 100%. त्यात काही वादच नाही. मस्त थंडगार आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर काय आईस्क्रीम होती यार. आता थोडंसं गरमागरम झालं पाहिजे. तर आता आपण आलोय मनीष कॅफेमध्ये आणि इथलं फेमस कॅफे आहे आणि इथे पण खूप क्राऊड आहे, म्हणजे भरपूरच. इकडे डोसा, इडली याचे सगळे प्रकार मिळतात. फिल्टर कॉफी मिळते, चहा मिळतो, सगळं काही मिळतं इकडे. तर आपण ऑर्डर केलेलं आहे पॉडी इडली. पॉडी इडली येत्र पेंडे नारेंड गुल्ला पॉडी इडली बोलते अप्पा. पॉडी इडली. सो त्याने मस्त. आणि आपण घी वाली घेतली, एक नंबर. युजली घी वाली पण असते आणि नॉर्मल वाली पण असते, पण आपण म्हटलं की घी वाली द्या. त्यांनी छान असं तव्यावरती रोस्ट केलेलं आहे, मसाले टाकलेले आहेत, कोथिंबीर टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये राय वगैरे पण टाकलंय आणि छान असं तुपामध्ये तूप तर एकदम भरभरून टाकलंय त्यांनी. ही जशी मी मालाडमध्ये खाल्ली होती ना हा, त्या हा. टाईपचीच आहे. त्यांनी छान असं केळीच्या पानामध्ये सर्व करून दिलंय. खाली पण केळीचं पान आहे, इकडे नारळाची चटणी आहे, गार्लिक चटणी आहे आणि हा सांबार आहे. तर आपण एक एक करून सेपरेट टेस्ट घेऊया आणि सगळ्यांना परत मग एकत्र करून खाऊया. कमाल आहे. आणि रायची टेस्ट येते ना मध्ये मध्ये, एक नंबर. आणि मसाले पण असे ना, शेंगदाण्याचा कसा कूट असतो तशा टाईपचे ते मसाले लागतात, एक नंबर. आता आपण फक्त सांबार टेस्ट करून बघू. मस्त ठीक असं सांबार दिलं त्यांनी. ऑथेंटिकच आहे हे, फुल कच्ची आहे. नारळाची चटणी बघूया आपण. नारळाची चटणी पण आहे ना घट्ट आहे, बघा तुम्ही बघताय. अजिबात असं पाणी कुठेही दिसत नाही आहे, फुल असं ठीक आहे चटणी. सो ही चटणी पण एकदम बेस्ट लागते खायला. आणि त्याला छान अशी राईची फोडणी दिलेली आहे, मस्त टेस्ट लागते. आता लसूण चटणी ट्राय करूया. सगळं बेस्ट आहे यार यांच्याकडे. मस्त त्याच्यामध्ये डीप करूया आपण. चटण्या घेऊया दोन्ही पण अशा आणि छान असं खाऊया. भाई क्रेझी. मी तर म्हणते तूपवाली घेतली ना तू जास्त बेटर आहे. तुम्हाला असं ड्राय नाही वाटणार आणि तुपाचा पण फ्लेवर येतोय, पूर्ण उतरलं त्या इडलीमध्ये. खूप कमाल आहे भाई. मी पण हे सगळं खायला तयार आहे. गर्दी एवढी आहे ना, म्हणजे आम्ही खूप वेळ थांबलो, त्याच्यानंतर आमचा नंबर लागला. एक नंबर. मी मला हायली रिकमेंड करेन की इथे आलात मनीष कॅफेमध्ये तर इडली त्या पॉडी इडली तुपातली घ्या, खूप सही आहे. आपण स्टील मनीष कॅफेमध्येच आहोत आणि तिथून आपण पुन्हा काहीतरी ऑर्डर केलं आहे, कारण त्यांचा पोडी इडली खूप सही लागली. तर म्हटलं की अजून काही डिशेस आपण ट्राय करून बघूया, कारण असं होतं ना की एका ठिकाणी बऱ्याच गोष्टी असतात, आपण फक्त एकच ट्राय करतो. गर्दी बघ ना मागे, गर्दी संपतच नाही, येतच चालली आहे गर्दी. पण त्यांची एक गोष्ट इकडे की असं बसून तुम्ही म्हणजे इकडे उभं राहून असं चिलमध्ये प्लेट ठेवून खाऊ शकता, पण त्याच्या बाहेर सुद्धा गर्दी जाते. तर आपण इकडे आता फिल्टर कॉफी मागवली आहे. त्याच्यानंतर आपण शेजवान मसाला डोसा, सांबार आहे, मगासारखीच नारळाची चटणी आहे, लसूण चटणी आहे आणि इकडे आपण मस्त शिरा मागवला आहे. हा शिरा का मागवला, कारण शिरा खावा तर साऊथ इंडियन वाल्यांकडे तो एकदम टॉपचा असतो. आणि दुसरा मग आपल्या मराठी माणसांकडे सत्यनारायणाच्या पूजेचा मिळतो प्रसादाचा शिरा, 100%. तो भारी लागतो. काय बोला तो बोला. चला मला तर पहिले ना शिरा ट्राय करायचा आहे. नक्कीच. छान सॉफ्ट आहे, पटकन चमचा असा त्याच्यामध्ये गेला, मस्त येल्लो कलर आहे. असा आपण खाल्ला होता माटुंग्याला. माटुंग्याला आपण असा शिरा खाल्ला होता पायनॅपल.
कमाल आहे. गोड आहे हा, गोड आहे. पण छान शिजलं आहे रवा. त्याच्यानंतर आहे ना असं वेगळंच काहीतरी एक फ्लेवर येतं, म्हणजे असं आईस्क्रीमचा फ्लेवर थोडा कसा येतो तशा टाईपचं त्याच्यामध्ये थोडासा हलका फ्लेवर येतोय. त्याच्यामुळे हा नुसता शिरा नसून वेगळं काहीतरी आपण खातोय ना असं वाटतंय. आणि काजू पण मस्त लागतात गरमागरम. गरमागरम शिऱ्यामध्ये काजू मस्त लागतात. शेजवान मसाला डोसा छानसा रॅप करून दिलाय. वाव. आतमध्ये बटाट्याची भाजी, गार्निशिंग कोबी, शिमला मिरची ॲज युजल आहेत सगळं. क्रंची असं बाहेरून क्रंची वाटतंय पूर्ण असा. तोडूया आपण एक तुकडा. वाव. आणि गरमागरम आहे. आणि मेन म्हणजे सगळं फ्रेश आहे, सुपर फ्रेश आहे. आणि हायजीन असं बोलतात ना ते पण आहे इकडे. मी फक्त पहिले डोसा खाऊन बघतो. सुपर टेस्टी आहे, डिलिशियस आहे एकदम. आणि असा क्रिस्पी पण लागतोय आणि असं मस्त हे पण ओलसर पण वाटतं. बिलकुल असा ड्राय वाटत नाही आहे. सही आहे. आणि शिमला मिरचीचा कच्चटपणा, कांद्याचा कच्चटपणा आहे, भाज्यांचा फ्लेवर सगळा छान उतरला आहे. आणि बटाट्याची भाजी पण ऑसम आहे. आता आपण फिल्टर कॉफी टेस्ट करूया. इकडे ना मी बघितलं कॉफी चहासाठी पण खूप गर्दी आहे. म्हणजे लोक बाकीचं तर सगळं घेतातच पण सोबत हे पण घेतात गरमागरम. सगळं ऑसम आहे यार यांच्याकडे. मनीष काफे बेस्ट आहे एकदम. परफेक्ट दुधाचं प्रमाण, परफेक्ट कॉफीचं प्रमाण. अति कडू नाही लागत आहे किंवा जास्त पण गोड नाही आहे, मीडियम आहे. लाईट वेट असं वाटतं एकदम. आणि हे सगळे पदार्थ खूप सही आहे. 10 on 10. म्हणजे इथे आलात ना तुम्ही, जर इथे तुमची फेरी झाली, फिरायला आलात, काही कामानिमित्त किंवा स्पेशल याच्यासाठी यायचं असेल तरीसुद्धा येऊ शकता. शेजवान मसाला डोसा आहे ना तो खरंच तुम्ही ट्राय करा. हायली रिकमेंड करते. खूप छान आहे. मला तर वाटतं सगळंच फूड एकदम हायली रिकमेंड असं बोलायला हरकत नाही आहे. शिरा पण त्याच्या जागी बेस्ट आहे. परत फिल्टर कॉफी पण बेस्ट आहे. बाकी सगळ्या चटण्या पण छान आहेत. आणि बिलकुल अशा शिळ्या किंवा अशा आंबूळ वगैरे लागत नाही. चटण्या पण एकदम ऑथेंटिक आहे. ऑथेंटिक आणि पूर्ण सुपर फ्रेश लागतात. म्हणजे इकडे येऊन हॅप्पी मूडने तुम्ही रिटर्न जा. 100%. पण हे तुम्ही नक्की ट्राय करा. शेजवान मसाला डोसा भाई काय टेस्ट लागते, एक नंबर टेस्ट लागते. फुल असं आहे ओपन केल्यावर. आंबट वगैरे अशी टेस्ट लागते मस्त. वाजलेत बरोबर 9:30 आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण आजच्या दिवसभरात ट्राय केल्या. सुरुवातीला आपण मॅगी खाल्ली, त्याच्यानंतर दहीपुरी, त्याच्यानंतर ताईने तो चण्याचा चाट खाल्ला. तिन्ही पदार्थ ते एक नंबर होते. मॅगी तर तुम्ही नक्कीच ट्राय केली पाहिजे, त्यात काय वादच नाही. आणि पास्ता वगैरे पण मिळतो त्या साईडला, तर तुम्ही ते विचारून तुम्ही ते तिथे खाऊ शकता. शेजवान मॅगी तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. त्याच्यानंतर आपण आईस्क्रीम तर भाई आईस्क्रीम जसं विले पार्लेची मिसळ तसं आता आईस्क्रीम हे डोक्यात राहणार आहे. त्याच्यानंतर मनीष कॅफेमध्ये आलो आपण. तिथे आपण बरेचसे पदार्थ ट्राय केले. आज बरंच काही कव्हर करायचं होतं पण भाई नाही जमणार, तेवढी कॅपॅसिटी नाही आपली. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.